दीपज्योती परब्रह्म, दीपज्योती जनार्दन. जय श्रीकृष्ण भक्तांनो, स्वागत आहे आपल्या पवित्र मालिकेत अधिक मास पोथी 33 अध्याय. आज आपण ऐकणार आहोत अध्याय 7, दीपदान आणि भक्तीचे चमत्कार. भक्तांनो, अंधार दूर करणारा छोटासा दिवा फक्त प्रकाशच देत नाही, तर तो आशा देतो, सकारात्मक ऊर्जा देतो आणि भगवानाची कृपा मिळवून देतो. विशेषतः अधिक मासात केलेले दीपदान अत्यंत पुण्यदायी मानले जाते. आजच्या या पवित्र कथेत आपण जाणून घेणार आहोत दीपदानाचे महत्त्व, भक्तीची शक्ती, श्रद्धेमुळे घडलेला चमत्कार. म्हणून हा अध्याय शेवटपर्यंत श्रद्धेने ऐका आणि कमेंटमध्ये लिहा, जय श्रीहरी. नैमिषारण्य वनात सर्व ऋषी सूतजी महाराजांचे प्रवचन ऐकत होते. तेव्हा एक ऋषी विचारू लागले, हे सूतजी महाराज, अधिक मासात दीपदानाचे महत्व काय आहे? सूतजी महाराज म्हणाले, हे ऋषीवर्य, दीपदान म्हणजे अज्ञान रूपी अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश पसरवणे होय. जो भक्त श्रद्धेने दीपदान करतो त्याच्या जीवनातील संकटे दूर होतात. पूर्वी एका गावात सीता नावाची गरीब विधवा राहत होती. तिचे जीवन अत्यंत कठीण होते. तिच्याकडे पैसा नव्हता, मोठे घर नव्हते, मदत करणारे कोणी नव्हते. पण तिच्या मनात भगवान विष्णूंप्रती अपार भक्ती होती. ती रोज संध्याकाळी गावातील विष्णू मंदिरात जाऊन एक छोटासा तेलाचा दिवा लावत असे. लोक तिची थट्टा करत, या एका छोट्या दिव्याने काय होणार? सीता शांतपणे म्हणायची, हा दिवा माझ्या भक्तीचा प्रकाश आहे. काही दिवसांनी पवित्र अधिक मास सुरू झाला. सीताने संकल्प केला, या महिन्यात दररोज भगवानासमोर दिवा लावेन. पण तिच्याकडे तेल विकत घेण्यासाठीही पैसे नव्हते. तरीही ती हार मानली नाही. ती थोडे थोडे तेल साठवून दररोज मंदिरात दिवा लावत राहिली. एक रात्री प्रचंड वादळ सुरू झाले. जोरदार वारा आणि पाऊस संपूर्ण गावात पसरला. मंदिरातील सर्व दिवे विझले. लोक घाबरून घरी गेले. पण सीता मंदिरात पोहोचली. तिने थरथरणाऱ्या हातांनी छोटासा दिवा पेटवला. ती प्रार्थना करू लागली, हे श्रीहरी, माझ्या जीवनात कितीही अंधार असला तरी माझी भक्ती कधी विझू देऊ नका. अद्भुत गोष्ट घडली. वादळ इतके प्रचंड असूनही सीताचा छोटासा दिवा विझला नाही. उलट त्या दिव्याचा प्रकाश संपूर्ण मंदिरात पसरला. तेवढ्यात मंदिरात तेजस्वी प्रकाश निर्माण झाला. शंख आणि चक्र धारण केलेले भगवान श्री विष्णू प्रकट झाले. सीता आश्चर्यचकित झाली. ती रडत भगवानांच्या चरणी पडली. भगवान विष्णू म्हणाले, हे भक्ते, तुझी श्रद्धा आणि भक्ती पाहून मी अत्यंत प्रसन्न झालो आहे. भगवान पुढे म्हणाले, अधिक मासात श्रद्धेने केलेले दीपदान असंख्य पुण्य देणारे असते. भगवानाने सीतेला आशीर्वाद दिला, आजपासून तुझ्या जीवनातील दुःख दूर होईल. काही दिवसात सीतेच्या जीवनात बदल होऊ लागला. लोक तिचा आदर करू लागले. तिच्या घरी सुख आणि शांती निर्माण झाली. भक्तांनो, दीपदान म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे जाणे, नकारात्मकतेतून सकारात्मकतेकडे जाणे. शास्त्र सांगते, जिथे दिवा असतो तिथे देवतांचा वास असतो. अधिक मासात दीपदान कसे करावे? संध्याकाळी तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावा. तुळशी पुढे दीप लावा. विष्णू मंदिरात दीपदान करा आणि दिवा लावताना म्हणा, ओम नमो भगवते वासुदेवाय. मोठे दान करण्याची गरज नाही. एक छोटासा दिवाही भगवानांपर्यंत तुमची भक्ती पोहोचवू शकतो. भक्तांनो, जीवनात कितीही अंधार असला तरी श्रद्धेचा दिवा कधी विझू देऊ नका.
अधिक मासातील दीपदान मनाला शांती, भक्ती आणि सकारात्मक ऊर्जा देते. भगवानाला मोठेपणा नाही तर प्रेमाने लावलेला छोटासा दिवा प्रिय असतो. शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योतिर्नमोस्तुते. भक्तांनो, सीतेच्या भक्तीचा चमत्कार आपण ऐकला, पण त्या दिव्यानंतर तिच्या जीवनात आणखी एक अद्भुत घटना घडली. सीतेचा दिवा वादळातही विझला नाही ही बातमी संपूर्ण गावात पसरली. लोक आश्चर्याने मंदिरात येऊ लागले. ही साधी स्त्री नाही, हिच्यावर भगवानाची कृपा आहे. पूर्वी तिची थट्टा करणारे लोक आता तिचा आदर करू लागले. पण सीता नम्रपणे म्हणायची, हा माझा चमत्कार नाही, ही श्रीहरींची कृपा आहे. त्या दिवसानंतर मंदिरातील पुजाऱ्याने एक संकल्प केला. अधिक मास संपेपर्यंत मंदिरात अखंड ज्योत प्रज्वलित ठेवू. गावातील लोकही दररोज थोडे तेल आणि तूप आणू लागले. हळूहळू संपूर्ण गाव भक्तिमय वातावरणाने भरून गेले. संध्याकाळ होताच मंदिरात शेकडो दिवे पेटत, भजन सुरू होत, नामस्मरण केले जात असे. त्या गावात एक लहान मुलगा होता जो नेहमी घाबरलेला आणि दुःखी असायचा. एक दिवस तो मंदिरात आला. त्याने सीतेला विचारले, हा दिवा लावल्याने काय होते? सीता प्रेमाने म्हणाली, बाळा, दिवा म्हणजे आशा. जसा हा दिवा अंधार दूर करतो, तशी भक्ती मनातील भीती दूर करते. त्या दिवसापासून तो मुलगाही रोज छोटासा दिवा लावू लागला. हळूहळू त्याच्या मनातील भीती कमी झाली. त्या गावातील एक श्रीमंत व्यापारी नेहमी पैशाच्या चिंतेत असायचा. त्याला झोप लागत नसे. एक दिवस तो मंदिरात गेला. त्याने शांतपणे दिवा लावला आणि डोळे बंद करून प्रार्थना केली. काही वेळानंतर त्याच्या मनाला विलक्षण शांतता मिळाली. तो म्हणाला, आज इतक्या दिवसांनी मन शांत झाले. दीपदानाचे आध्यात्मिक महत्त्व. भक्तांनो, दिवा फक्त प्रकाश देत नाही, तो सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो, मनातील नकारात्मकता कमी करतो, भक्ती जागृत करतो. शास्त्र सांगते, दीपज्योतीमध्ये देवतांचा वास असतो. अधिक मासातील विशेष दीपदान. अधिक मासात तुळशीपुढे दिवा लावा, मंदिरात दीपदान करा, संध्याकाळी विष्णू मंत्र म्हणा, शक्य असल्यास गरिबांना दिवे दान करा. संतांचा उपदेश. मंदिरातील वृद्ध संत म्हणाले, जीवनात कितीही अंधार असला तरी भक्तीचा दिवा विझू देऊ नका, कारण एक छोटासा दिवा ही संपूर्ण अंधार दूर करू शकतो. भक्तांनो, अधिक मासातील दीपदान हे फक्त एक धार्मिक कर्म नाही, तर श्रद्धेचे प्रतीक आहे, आशेचा प्रकाश आहे, भगवानाशी जोडणारा मार्ग आहे. ज्या घरात रोज दिवा लावला जातो तिथे शांतता आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. दीपज्योती नमोस्तुते, हरी कृपा भवतु सदा. अंधकार विनाशाय भक्ती दीप प्रज्वलिता. भक्तांनो, हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, भक्ती सुगंध चॅनेल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा, जय श्री हरी. उद्या आपण ऐकणार आहोत अधिक मास पोथी अध्याय 8, भगवद्गीता श्रवणाचे पुण्य. तोपर्यंत भगवान श्री विष्णूंच्या चरणी रहा.